रवींद्र दंगेकरांचा पुण्यातल्या सहकारनगर पोलीस ठाण्यात ठिय्या बघायला मिळतोय। भाजपकडून पैशांचं वाटप होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर भाजपचे पदाधिकारी पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले आहेत। रवींद्र दंगेकरांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी ते आलेले आहेत। पुण्यात हा एक हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळतोय पॉलिटिकल। रवींद्र दंगेकर यांनी पुण्यात पोलीस ठाण्यात ठिय्या दिलाय, तर दुसरीकडे भाजपचे पदाधिकारी पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेलेले आहेत। भाजपकडून पैसे वाटले जात आहेत, त्यावर कारवाई होत नाही असा आरोप करत दंगेकरांनी पोलीस ठाण्यात ठिय्या दिलाय। तर रवींद्र दंगेकरांविरोधात तक्रार देण्यासाठी भाजपचे पदाधिकारी पुणे पोलीस आयुक्तालयात भेटीला आलेले आहेत। एवढे पैसे वाटताना आमची माणसं तुमच्याकडून सांगतात तरी तुम्ही अजून कारवाई करत नाही। ते उलट इथं फेसबुक लाईव्ह करतात, आम्हाला काय झालं नाही आणि पुरेसे पाकिट आता हातात देतात आता एक पोलीस खात्यात दुर्लक्ष करताना हजारो लाखो रुपये आज नागरिकांच्या दारात पुढे नेतात। ही आमची जनतेचे चोरलेले पैसे या भारतीय जनता पार्टीने लोकशाहीची हत्या करण्यासाठी पैसे कुठून आणले तुम्ही? हे आम्ही नागरिकांना दिलेले पैसे घेऊन आलोय। काही नागरिकांनी आमच्या हातामध्ये दिले आणि म्हटले की हे जे पैसे जे आम्हाला दिलेले आहेत आणि हे पैसे आम्हाला लोकशाही अनेक नागरिकांनी आम्हाला पैसे द्यायचा परत प्रयत्न केला। जोपर्यंत इथनं पैसे वाटायचे थांबत नाही तोपर्यंत इथनं हलणार नाही। समोरचे पार्टीचे जे भाजपचे कार्यकर्ते काम करतायत त्यांना डिस्टर्ब करायचं, याच्यामध्ये अडकवायचं, ही त्यांची स्ट्रॅटेजी ही आम्ही मागच्या वेळेस पण बघितलेली आहे। आम्हाला आमचे कामं आहेत, आम्हाला आमच्या उमेदवाराचं काम करायचंय। आम्ही सीपी साहेबांकडे ह्याच्यासाठी आलेलो आहोत की पूर्ण पोलीस यंत्रणेने आत्तापासून उद्या संध्याकाळी मतदान संपेपर्यंत रवींद्र दंगेकर यांचा ड्रामा हँडल करावा हे सांगण्यासाठी आम्ही सीपी साहेबांकडे आलो होतो आणि ते करतील आणि पोलीस त्यांचं काम करतील। पोलीस ठाण्यासमोर हा सगळा राडा आता बघायला मिळतोय। रवींद्र दंगेकर यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आता सहकार नगर पोलीस स्टेशनच्या बाहेर जमलेले आहेत। ही सगळी मोठी गर्दी बघतोय आपण। रवींद्र दंगेकर यांच्या कार्यकर्त्यांची निवडणुकीत पैसे वाटप होत असल्याचा आरोप केलाय दंगेकरांनी आणि पैसे वाटणाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही ठिय्या करू असं दंगेकर यांनी इशारा दिला होता।